आपण सर्व आहोत जगामध्ये, पण आपली वाट स्वर्गाची आहे. आपला मार्ग स्वर्गाचा मार्ग आहे. जगात अनितीने भरले, पण आमचा मार्ग मात्र पवित्र मार्ग आहे. जगातील सगळ्या जगिक गोष्टी वाईटाने, अरिष्टाने, आजार, विकार, पीडा यांनी भरलेल्या आहेत. पण आमची जी वाटचाल आहे आजाराकडे नाही, तर ती आरोग्याकडे आहे. अडखळणांमधून सत्य मार्गाकडे जाण्याची आमची वाटचाल आहे. आणि म्हणून उत्पत्ती ते प्रकटीकरणापर्यंत अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की जगात जोपर्यंत लोक आहेत, अडचणी, अडखळणं, प्रॉब्लेम असणारच. आणि जे चांगल्या कामात आहेत त्यांना जरा 2-4 अडचणी जास्तच येतील इतरांपेक्षा. आणि म्हणून आपली वाट आहे स्वर्गाची, पण या वाटेमध्ये जगिक अडखळणं भरपूर आहेत. आणि या जगिक अडखळणांमुळे बऱ्याच वेळा बरेच लोक स्वर्गाची वाट सोडून भरकटले जातात. अडचणी आल्या म्हणून काही लोक ती वाट धरून ठेवायचं विसरतात. प्रॉब्लेम्स आले, संकट आले, अडचणी आल्या, आजार आले, विघ्न आले, गरिबी आली, दारिद्र्य आलं, निंदा आली, छळ आला, त्रास आला, कधी कधी ती वाट सोडून लोक इकडं तिकडं भरकटतात. ते देवाला आवडत नाही प्रियांनो. देव त्या लेकरांविषयी फार संतुष्ट असतो. जगाने याला किती छळलं, पण त्याला माझ्या प्रेमाची ओढ एवढी आहे की त्याने माझा मार्ग सोडला नाही. ज्यावेळेस या देवाच्या मार्गात तुम्ही चालता त्यावेळेस तुम्हाला छळ, निंदा हे तर सहन करावं लागेलच. आणि बऱ्याच संदेशातून ते आपण ऐकतो. पण बऱ्याचदा तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील. बऱ्याचदा तुम्हाला ज्या गोष्टीवर तुमचं फार प्रेम आहे, कधी कधी देव तुम्हाला सांगेल तुझं या गोष्टीवरती खूप प्रेम आहे, तर आता मला कळू दे की तुझं प्रेम त्या गोष्टीवर जास्त आहे की तुझं प्रेम माझ्यावर जास्त आहे. आणि मग कधी असंही घडतं की लोक त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, कर्तृत्वातून हे दाखवून देतात की देवा तुझ्यापेक्षा माझं ह्या गोष्टीवर जास्त प्रेम आहे. आणि जगिक गोष्टींमध्ये माणूस अडकला गेल्यानंतर त्याची धाव जगामधल्या रीतीने चालायला सुरुवात होते. चर्चला येत असेल, नो प्रॉब्लेम. लांबलचक प्रार्थना करत असेल इथून दिल्लीपर्यंत, विषय तो नाहीये. प्रार्थना मोठी केली किंवा एखाद्याद्वारे चमत्कार घडले किंवा एखाद्याचा संदेश खूपच पॉवरफुल आहे, त्याच्याशी याचा काही संबंध नाहीये. देवाशी वैयक्तिक नातं कसं आहे हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही देवाबरोबर किती एकनिष्ठ आहेत, देवाच्या राज्याशी तुम्ही किती इमानदार आहेत, प्रभू बरोबर तुम्ही किती एकनिष्ठतेने वागलायत हे जास्त महत्वाचं आहे. जिथं एक असा प्रसंग येतो की आता मला कुणीच बघत नाही, मी जे करील कुणालाच दिसत नाही, पण त्या प्रसंगी ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की माझा प्रभू मला पाहत आहे, मी चुकीचं वागू शकत नाही, मला नीटच वागावं लागणार, मला लोकांना उत्तर द्यायची गरज नाही, मला उत्तर माझ्या बापाला द्यायचंय, माझ्या स्वर्गीय पित्यासमोर मला एक दिवस उभं राहायचंय, तेव्हा मी लज्जेने खाली मान घालणार नाही, तेव्हा माझी मान अशीच वरती राहिली पाहिजे. म्हणून मला आज जगिक गोष्टींकडे ओढलं न जाता मला माझ्या प्रभूकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. मग कधी कधी देव तुम्हाला काही गोष्टी सोडायला लागतात. मार्क याचा 10वा अध्याय 23 ते 31 वचन. तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, देवाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा. कुणाचा प्रवेश? श्रीमंताचा प्रवेश होणं किती कठीण आहे बघा. तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले.
येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मुलांनो, जे संपत्तीवर भरवसा ठेवतात त्यांना देवाच्या राज्यात प्रवेश करणे कितीतरी कठीण आहे. धनवान असेल तर स्वर्गाचं राज्य त्याच्यासाठी नाहीये. ज्याचा भरोसा त्याच्या संपत्तीवरती आहे, माझ्या धनाने मी असं करेल, माझ्या पैशाने मी हे करेल, पैशाने सगळं विकत घेता येतं, ज्याला पैशाचा जास्त घमंड आहे त्याच्यासाठी स्वर्गाचं राज्य नाही. ज्याला अभिमान आहे येशूच्या वधस्तंभाचा, त्या लोकांसाठी स्वर्ग आहे. ज्यांना मोठेपणा, जगिक गोष्टींमध्ये घमंड आहे, त्यांच्यासाठी स्वर्गाचं राज्य नाही. आणि म्हणून प्रभू स्पष्ट रीतीने सांगतोय, 25वे वचन, धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. कुणाला? उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. सोपे, कठीण आहे. पण प्रभू म्हणतो कदाचित तो उंट सुईच्या नाकातून पण जाईल, पण श्रीमंत स्वर्गाच्या राज्यात त्याला प्रवेश नाही. शिष्य घाबरले. आता शिष्यांना भय वाटलं, विस्मित झाले ते. 26वे वचन, तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन, चकित झाले एकदम. तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? त्यांचा प्रश्न आहे प्रभूला. एकमेकांशी ते बोलतायत. प्रभूचं बोलणं ऐकून शिष्य विस्मित झालेत की जर श्रीमंत स्वर्गात जाणार नाहीत, कसं असं प्रभू बोलू शकतो? पैसा असेल तर डोनेशन आहे, पैसा असेल तर चर्चमध्ये मोठे मोठे दान धर्म आहेत, पैसा असेल तर बिल्डिंग बांधता येतील, पैसा असेल तर माणूस काय काय करेल. हा चमत्कार करून 5,000 भोजन देतो, पैसा असलं तर 10,000 आम्ही भोजन देऊ. हे जगिक विचार आहेत. शिष्य पैशाच्या दृष्टिकोनातून विचार करून ते विस्मित झाले. ते कसं शक्य आहे? कारण त्या वचनाचा उलगडा त्यांना अजून झाला नव्हता. त्यांना हे अजून कळालं नव्हतं की प्रभूचं सामर्थ्य पैशापेक्षा थोर आहे. जगाच्या श्रीमंतीपेक्षा स्वर्गीय धन त्याच्याकडे जे आहे ते जास्त मूल्यवान आहे. शिष्यांना ते उलगडलं नव्हतं. पुढे येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही. देवाला सर्व काही शक्य आहे. म्हणा, देवाला, देवाला सर्व काही शक्य आहे. देवाला, मोठ्याने, देवाला, देवाला, माझ्या देवाला, तुझ्या देवाला, आपल्या देवाला सर्व काही, सर्व मध्ये पॉवर नाही तुमच्या, सर्व काही, सर्व काही, सर्व काही. आता कुणी म्हटलं ना हे शक्य नाही, तुला माहित नाही, माझ्या देवाला सर्व काही. मला नाही माहित माझ्याकडून होईल का, मला नाही माहित तुझ्याकडून होईल का, पण माझ्या प्रभूद्वारे ते होणार आहे. कारण देवाला सर्व काही शक्य आहे. देवाला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. भीती वाटते कधी कधी अपयश येण्याची काही लोकांना. कधी कधी असं वाटतं मी पास होतोय की नाही, मी जीवनात पुढे जातोय की नाही, की मी असाच मरणार आहे. पण तुला माहित नाही तुझ्या पाचव्यात कोण बसलंय. जरा त्याचा चेहरा निरखून पहा. अपयश येणं त्याला माहित आहे का? कधी त्याचा मचवा बुडालाय का? कधी तो पाण्यात बुडालाय का? कधी लाजराच्या कबरेवर जाऊन तो हताश होऊन परत आलाय का? कधी त्याने पाणी पाहिलं आणि तो असं म्हटला का की मला नाही करता येत आता काही, मरिये तू तुझं बघून घे. जे जे त्याच्याकडे आले अशक्य गोष्टी त्याने शक्य केल्या, कारण माझ्या देवाला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. म्हणा, देवाला सर्व काही शक्य आहे. श्रीमंताचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. प्रभूने निरखून पाहिलं शिष्यांकडं. बारकाईने. माणसाला अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे. पेत्र त्याला म्हणू लागला, पहा
आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत. हालेलुया. म्हणा मी सर्व काही सोडून. आज संदेश सगळा या शब्दावरती आहे. हालेलुया. जास्त मी पुढं काही बोलणार नाही. प्रभू मी तुझ्याकडे आलोय, सगळं ओझं घेऊन नाही आलोय, सगळे टेन्शन्स डोक्यात घालून मी तुझ्याकडे नाही आलोय. माझा शहाणपणा, माझी विद्वत्ता, माझ्या डिग्र्या, माझा पैसा, माझी विद्वत्ता, हे सगळं ओझं घेऊन मी तुझ्याकडे नाही आलोय. मी ते मागे टाकलंय. एखादं पात्र आहे 10 लिटरचं, ते फुल पाण्याने भरलंय आणि तुम्ही रिक्वेस्ट करताय प्रभू ते तेलाने भर. नाही भरणार प्रभू, आधीच पाणी ओतून टाकावं लागेल. तुम्ही सुगंधी द्रव्य मागा, तो भरेल. तुम्ही तेल मागा, तो भरेल. जोपर्यंत रिक्त होणार नाही, ऐकताय का तुम्ही? जोपर्यंत रिक्त होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज प्रभू प्रत्येकाची भेट घेणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. पण जर करेक्शन स्वीकारण्याची वेळ आहे तर नक्की आज स्वीकारून घ्या. प्रभूचं वचन आहे. पेत्र त्याला म्हणू लागला, येशूला म्हणतोय, पहा आम्ही सर्व काही सोडून. पेत्राला आठवलं असेल, श्रीमंताचा प्रवेश होत नाही, मी पण मचव्याचा मालक होतो, माझा पण बिझनेस होता, माझ्याकडे पण परिवार आहे, माझ्याकडे पण सगळं होतं. पण ज्या वेळेस ते जाळे फाटायला लागले ना, अंतकरण फाटायला सुरुवात झाली. जे मी कधी पाहिलं नव्हतं, ज्याने मला ते दाखवलं, त्याच्यासाठी मी सगळं सोडून आलोय. जाळं सोडलं, मचवा सोडला, सगळं सोडलं, परिवार सोडला, घरदार सोडलं, सगळं सोडलं, कामधंदा सोडला. काय सोडायची गरज होती? प्रभू आता श्रीमंत जाणार नाही, मी पण श्रीमंतच होतो, पण प्रभू मी तर सगळं सोडून आलोय. अब मेरा क्या होगा प्रभू, मुझे बता. माझं काय होणार आहे? आम्ही तर सगळं सोडून आलोय तुझ्या मागे, सगळं सोडून आलोय, सगळं सोडून आलोय. देवाच्या प्रिय लोकांनो, सगळं सोडून हे शिष्य प्रभूकडे आलेत आणि प्रभूला ते सांगतायत, पहा आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत. प्रभूचं उत्तर ऐका. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो. सगळ्यांनी म्हणा खचित सांगतो. हा एक पॉवरफुल शब्द आहे बायबलमध्ये, खचित. सगळ्यांनी म्हणा खचित. खचित म्हणजे श्योरली, एकदम पक्का, इसमें चेंज नहीं होने वाला है. हालेलुया. खचित. प्रभू सत्य आहे. त्याने खचित नाही वापरलं तरी त्याचा प्रत्येक शब्द खचित आहे. ऐकताय तुम्ही चर्च? तो म्हटला नाही खचित प्रकाश हो, खचित. त्याला इतर गोष्टींशी बोलताना हे शब्द नाही वापरावा लागत, पण पेत्राशी, आपल्याशी बोलताना त्याला बोलावं लागतं असं. खचित, विश्वास ठेव आता तरी. खचित. खचित सांगतो, जाने जाने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता. कशाकरिता? माझ्याकरिता. म्हणा माझ्याकरिता म्हणजे कोणाकरिता? येशू करता व सुवार्तेकरिता. ह्या दिवसात 2 गोष्टी फार महत्वाच्या. हालेलुया. येशूच्या मार्गावरती चालायचंय, पण मार्गावर चालत असताना घरी आराम करू नका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. स्थान सोडावं लागेल प्रियांनो, जागा सोडावी लागेल, जिथं आहात तिथून बाहेर निघावं लागेल. मचव्यातून बाहेर पाऊल टाकल्याशिवाय पाण्यावर चालता येणार नाही बरं का. त्या अब्रामाला जोपर्यंत आतमध्ये डेऱ्यात बसला होता त्याला चंद्र आणि तारे दिसले नाही, आकाशातले वाळू दिसले नाही. अब्रामा तंबूच्या बाहेर ये, तुला काहीतरी दाखवायचंय. बाहेर ये, पहिला तिथून बाहेर निघ. प्रभू तुम्हाला कुठून तरी आज रात्री बाहेर काढू इच्छित आहे. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही एका छोट्या दर्शनात अडकलेले आहात. प्रभूची इच्छा आहे की तुमचा दृष्टांत त्याने मोठा करावा. छोट्या गोष्टी तुम्ही घेऊन बसले आहात. प्रभूची इच्छा आहे की आज रात्री त्या छोट्या गोष्टी टाकून मोठ्या गोष्टींसाठी तुम्ही तयार व्हावं. लहान गोष्टींच्या मागे जाणं सोडून काहीतरी मोठं परमेश्वराकडून अपेक्षित करावं.
ही प्रभूची इच्छा आहे. प्रभू स्पष्ट सांगत आहे, त्याचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्ते करता घरदार. काय घरदार? सगळ्यात पहिली गोष्ट घरदार. नाही सोडवत. बऱ्याच लोकांना घर नाही सोडवत. काही लोकांना घर खूप आवडतं, स्वतःच घरी बसायला आवडतं, घरीच थांबायला आवडतं. घरातून बाहेर पाऊल टाकलं की त्यांना असं वाटतं की ह्या जगात मला काही नाहीये, माझं घरच माझं सर्वस्व आहे. काही लोक घर सोडायला तयार होत नाहीत. 12 शिष्यांनी घर सोडलं, तेव्हा त्यांना प्रभूचा गौरव करता आलं. हालेलुया. घर सोडून बाहेर पाऊल टाकता आलं पाहिजे. घरातून पुढं पाऊल टाकता आलं पाहिजे. उंबरा ओलांडायला शिका. हालेलुया. घरातून बाहेर पाऊल टाकायला शिका. प्रभूचं वचन आहे, शिष्य विचारतायत प्रभूला, आम्ही तर सगळं सोडलंय. प्रभू त्यांना अभिवचन देतोय, माझ्यासाठी आणि सुवार्तेसाठी ज्यांनी ज्यांनी घरदार. सगळ्यात पहिली गोष्ट काय? घरदार. दुसरी गोष्ट बहीण भाऊ. कोण? उद्या फार महत्वाचा दिवस आहे. हालेलुया. बोला येशू मसीह की. मी शाळेत होतो, मला एवढ्या बहिणी होत्या, इथून हात पार इथपर्यंत दोन्ही हात भरून जायचे. सगळ्यांचा भाऊ होतो मी. पण आता माझ्या बहिणी कुठे आहेत मला माहित नाही. सगळ्या कधी कोणी भेटतात इथं तिथं. प्रभूची स्तुती असो. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, या विषयावरती एक सखोल सुंदर संदेश आहे YouTube वरती. रक्षाबंधन आणि ख्रिस्ती लोक सर्च करा, नक्की बघा काय केलं पाहिजे ख्रिस्ती लोकांनी. बांधत बिंदत बसू नका. जे करतायत त्यांना बिंदास्त करू द्या. प्रभू त्यांना आशीर्वादित करू. त्यांचंच कल्चर आहे, आपलं कल्चर नाही. आपल्यात नाही चालत. सुवार्ते करता घरदार, बहीण भाऊ. बहीण भाऊ. सुवार्ते करता घरदार, बहीण भाऊ, आई बाप. सुवार्तेसाठी आई बाप, सुवार्तेसाठी मुले बाळे. विषय गंभीर होत चाललाय. घरदारापासून सुरू केलं. काय घरदार, बहीण भाऊ, बरं ठीक आहे. आई बाप, मुले बाळे, पोटचा गोळा, वंशाचा दिवा. माझ्याकरता व सुवार्ते करता घरदार, बहीण भाऊ, आई बाप, मुले बाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे. ज्यांनी त्याग केलाय, सेवेला निघाल्यानंतर जे घरी 200 वेळा फोन करून विचारत नाहीत, धन्य आहेत ते लोक. हालेलुया. आता रिसेंटली एक ठिकाणी मी गेलो, वर्शिप लीडर एकदम फुल आराधना झाली. फोन आलाय, चालू आराधनेत. म्हणलं नक्की बायकोच असेल. माझी बायको तशी नाही. लई हसता राहू तुम्ही माझा विषय निघाला तर. पास्टर कुठला सक्सेस होत नाही जर त्याची बायको चांगली नसेल. ऐकताय तुम्ही चर्च? फॅमिलीकडून ज्या पास्टरला सपोर्ट आहे त्याचीच मिनिस्ट्री वाढते. नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जेवढे पण नाव ऐकलेत पास्टरचे भारताबाहेर, त्यांचा परिवार खूप चांगला असतो. नेहमी लक्षात ठेवा. डीजे अंकल खूप ग्रेट व्यक्ती होऊन गेले, खूप ग्रेट. त्यांची टीम तशी ग्रेट होती. हालेलुया. जेवढी ग्रेट टीम पास्टरच्या बाजूला असते तेवढे ग्रेट पास्टर होत जातात. हालेलुया. नाहीतर कितीतरी ग्रेट लोक आजूबाजूला नसल्याने ते ग्रेट जरा संकुचित जागेवरच ग्रेट बनून राहतात. फॅक्ट आहे ही. काही लोक एवढे कॅलिबर असतात, लाईफ मध्ये पुढे जातच नाहीत, कारण त्यांना सपोर्टच नाही मिळाला. खडकाळीने त्यांना वाढूच दिलं नाही, काटेरी कुंपणाने त्यांना वाढूच दिलं नाही. बोला येशू मसीह की. पण धन्य आहेत तुम्ही लोक. प्रभू तुम्हाला वाढवत आहे. हालेलुया. प्रत्येक परिस्थितीत वाढवत आहे.
प्रभूने त्यांना अभिवचन दिलंय की ज्यांनी ज्यांनी घरेदारे, बहीण भाऊ, आई वडील, मुले बाळे, शेती, काय ते शेती वाडी म्हणजे सर्वस्वच सोडली आहेत, जे जे सोडून आलेत, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी म्हणजे काय? ऍक्च्युली मराठी भाषेत हा शब्द चुकीचा आहे. सांप्रत ह्या शब्दापुढे काळ शब्द नाही लावायची गरज. ऍक्च्युली हे करेक्शन्स आहेत छोटे मोठे, ते करायला पाहिजेत येत्या दिवसात. सांप्रत एवढाच शब्द पाहिजे. सांप्रत हा एक काळच आहे. तर हा सांप्रत म्हणजे आत्ताचा काळ, आज ह्या दिवसांमध्ये. कोणी म्हणतं की आमच्या काळात, आमच्या बालपणी शाळेत आम्ही पायी जायचो, पण सांप्रत काळात असे नाही. म्हणजे सध्याच्या काळामध्ये. लक्षात ठेवा जिथे जिथे, कारण खूप वेळा हा शब्द आलाय. सांप्रत काळी छळणुकी बरोबर 100 पटीने घरे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्ट. हे अभिवचन आहे ना, तुम्ही स्वर्गात जाल, मग तिथे तुम्हाला सोन्याचे महाल, सोन्याचे रस्ते, ते थोडा वेळ जरा लक्षात ठेवा. पण थोडं जरा त्याच्या आधी काहीतरी आहे. तुमचे आशीर्वाद हे बायबल मध्ये येशूने दिलेलं प्रॉमिस आहे. तुम्ही एक छोटी गोष्ट सोडाल, एक घर सोडाल, पण प्रभू सांगतो मी तुम्हाला 100 पटीनं सांप्रत काळी मी अनुभवतोय हा आशीर्वाद. हा आशीर्वाद मी अनुभवतोय या दिवसांमध्ये. मी अनुभवतोय. इथं जे लिहिलं आहे प्रत्येक शब्द पॉवरफुल आहे. जर तुम्ही घर सोडलंय तर तुम्हाला 100 पटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. बोलो येशू मसीह की. प्रभूला काय करायचं माहिती का? तुमचा एक त्याग आहे ना, ती तुमची पेरणी आहे. किती लोक आमेन म्हणतील? प्रभूने हे अभिवचन दिले, जोपर्यंत पृथ्वी राहणार तोपर्यंत पेरणी आणि कापणी राहणार. उत्पत्ती स्पष्ट या गोष्टींचा खुलासा केलेला आहे. जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत पेरणी आणि कापणी राहणार आहे. तुम्ही काय पेरता त्याची तुम्हाला कापणी करण्याची संधी मिळेल. आज जर तुम्ही एका घराचा त्याग केलाय, 100 पटीने तुम्हाला घरं मिळतील. याचा अर्थ की जसा येशू आईच्या उदरात आहे, बेथलेहेम मध्ये ते फिरतायत, पण येशूला जन्म घ्यायला जागा मिळाली नाही. हालेलुया. तो बेघर झाला म्हणून आज आम्ही आशीर्वादित आहेत. मग कधी एक घर सोडायची गरज पडली, प्रॉपर्टीचे वाद विश्वासणाऱ्यांनी कधीच कोर्ट कचेरीमध्ये नेऊ नयेत. दया करून टाका, सोडून द्या. नको, मला माझा बाप आहे, तो मला आशीर्वादित करणार आहे. छोटी गोष्ट मी सोडायला तयार आहे, कारण मला माहित आहे की ह्याच जीवनात मी असं आशीर्वादित होईल, जे मी सोडलंय त्याचा मला कधीच पश्चाताप येणार नाही. त्याच्याबद्दल मी कधी पस्तावा करणार नाही, कारण माझा दृष्टांत मोठा आहे. राष्ट्ररत्न दाखल घ्यायला निघालोय. कुठं गुंठ्यासाठी भांडणं करू, कुठं स्क्वेअर फीट साठी भांडणं करू, एकर मध्ये येणार आहे. महिना येतो, दर महिना बदलत राहतो. घराचं रेंट भरायचंय 1 ते 10 तारखेच्या दरम्यान आहे. तशी 1-2 तारीखच, पण मालक चांगला आहे, 10 तारखेपर्यंत द्यायचंच. आता काय होतं की 5 तारखेपर्यंत पैसे नाही जमा झाले ना, पुढचे 5 दिवस उपासाने प्रार्थना प्रभू जवळ. हे प्रभू मज पाप्यावर दया कर, हे देवा ते भाडं भरलं जाऊ दे, ते रेंट दे प्रभू, कुठून तरी काहीतरी कर प्रभू, चमत्कार. पास्टर तुम्ही उपास प्रार्थना करा, आमच्या घरी या, तेल लावून प्रार्थना करा, घरात पाणी शिंपडा. मी बोलतो 4 बादल्या तुझ्यावर ओतून. ही एक लाईफची ट्रॅजेडी.
दुसरा व्यक्ती असा असतो, प्रभू लई कंटाळा आलाय भाड्याच्या घरात राहून, मी स्वीकारतो तुझ्या दारिद्र्याने मी धनवान झालोय. हे घर जिथं मी राहतोय ना खूप साधं आहे, माझा विश्वास आहे असं देशील का त्या घरात मी प्रार्थना चालू करणार आहे प्रभू. वीकली प्रेयर माझ्या घरी असेल प्रभू, वुमन्स प्रेयर पण माझ्या घरी असेल, आणि रविवारी मला दुपारी वेळ भेटला ना लहान लेकरांना एकत्र करून मी संडे स्कूल घेणार आहे. सगळं फक्त तुझ्या गौरवासाठी, माझं काही नाही प्रभू, तुझ्या गौरवासाठी. प्रभू म्हणतो ह्याचा इंटरेस्ट माझ्या कामात आहे. कुठली प्रार्थना करायला तुम्हाला आवडेल? दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंतची का एकदाच प्रार्थना करून विषय मिटवण्याची? मग प्रभू त्याच्यासाठी किंमत मोजायला लावतो. काय तुम्हाला आवडेल? काय तुम्हाला आवडेल? एकच तुमचा परिवार घेऊन बसता, माझा नवरा, माझा मुलगा, माझं हे, माझं ते. देवाचे लोक असे नाहीत. प्रभूला धन्यवाद. आज जर एका परिवाराचा तुम्ही त्याग करू शकला, त्याग करणं म्हणजे काय की म्हणजे हाच माझा परिवार आहे. स्वतःसारखी शेजाऱ्यावर प्रीती करायला लावली, काय कारण असेल? सिंपल आहे, एकदम सिंपल. ख्रिस्त मस्तक आहे, आपण त्याचं शरीर आहे. आपण सगळे अवयव आहेत शरीराचे. जर इथं पुढं बसलेले 5 लोक हाताची बोट आहेत, त्या मागच्या बहिणी मनगट आहेत, तर ह्या बहिणींचं त्या बहिणीचं भांडण झालं म्हणजे हात शरीरापासून वेगळा. खूप महत्वाचं आहे. आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये ऐक्य असलंच पाहिजे, खूप गरजेचं आहे. म्हणून फक्त माझा परिवार, माझे लोक, माझं कुटुंब, माझं पेटीत जाईपर्यंत, म्हणजे आग पेटी नाही, दुसरी पेटी, तिथं जाईपर्यंत बरेच लोक शेवटपर्यंत माझं करतात. आता पेटीत पडल्यावर त्याला म्हणता येतं का माझं? आता तुझं काही नाही, फक्त पेटी तुझी आहे, आणि फक्त तो 6 फूट घेतलेला खड्डा तुझा आहे. आता जगात तुझं काही राहिलेलं नाही, संपलं सगळं, विषय संपला. पण धन्य आहेत ते लोक जे असं जीवन जगतात की ज्यांचं जीवन निस्वार्थ आहे. निस्वार्थ, आशीर्वादित जीवन. एकमेकांना मदत करायची वृत्ती, सहकार्य करायची वृत्ती, फक्त एक टार्गेट म्हणून. जसं जेरुशा जोएलाकडे बघतो मी, तसंच आशू, वैभव, हे सगळे जे लेकर आहेत त्यांच्याकडे पण तसंच बघतो मी. त्याच वृत्तीनं कधी चुकले तर मारायला पण कमी करणार नाही. मार खाल्ला नाही त्यांनी अजून, प्रभूची स्तुती असो, पण तीच प्रीती असली पाहिजे. तेच आपल्यामध्ये तो जिव्हाळा असला पाहिजे. देवाची इच्छा आहे, हा त्याग आहे. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला? हालेलुया. चर्चमध्ये एखाद्या वडिलांना तुम्ही बाबा म्हणता, वडील म्हणता, म्हणजे आपले जे वडील आहेत तेवढाच रिस्पेक्ट त्या बापाला मिळाला पाहिजे. आपल्या आईसारखाच मंडळीतील आईला रिस्पेक्ट मिळाला पाहिजे. आता कॅल्क्युलेशन करा, आधी जन्म देणारी एकच आई होती, पण मंडळी तुम्हाला किती माता मिळाल्यात, किती पिता मिळालेत, किती भाऊ, किती बहिणी मिळाले, तुमचा परिवार किती मोठा आहे. आणि जे लोक, थोडं बोलू का अजून एक ह्या विषयावरती, हे परिवाराबद्दल. जरा बारीक वातावरणात तुम्ही अडकलात ना, कुटुंब, माझा परिवार, आणि काही लोकांना एवढे नातेवाईक आहेत, इतके नातेवाईक, पोतं भरून नातेवाईक, एकदम इतके नातेवाईक, ते ओझाने घार होतात. आज त्याचं लग्न आहे, अरे त्याचं बारसं आहे, ह्या आठवड्यात त्यांचं घरभरणी आहे, अरे तो टपकला, अरे तो मेला, त्याचा 40वा, त्याचा 80वा, त्याचा 50वा, त्याचं हे पूर्ण आयुष्य फक्त राऊंड अँड राऊंड फक्त फिरत राहत. इथून तिथं. देवाच्या राज्यात यायला वेळ नाही यांना.
येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं, ज्या व्यक्तीला प्रभूने सांगितलं माझ्या मागे, तो म्हणतो पुरायला जायचंय मला. प्रभू म्हणतो मेलेल्यांना मेलेल्यांना पुरू दे, तू चल. काही लोकांना फक्त एवढंच काम आहे. काही लोक घरी जेवण बनवत नाहीत, क्षमस्व. आज ह्याचा बर्थडे आणि ते मुलगी बघायला जाणार एक, ती एक निराळीच कथा आहे त्यांची. दर रविवारचं दुपारचं जेवण कोणत्या तरी मुलीच्या घरी असतं आणि नाकारतात. मुलगी उंचीने कमी आहे, कुरळे केस आहेत, डोळे असे आहेत, रंग तसा. अरे येड्या, पहिला फोटो घे ना, तू फोटो घे, फोटोत बघ योग्य आहे का, मग जा त्यांच्या घरी. नातेवाईकात जर तुम्ही गुरफटलात, तुम्ही देवाची सेवा नाही करू शकत. माझे शब्द कठीण आहेत, पण घेऊन टाका येशूच्या नावामध्ये. हे बायबलचं वचन आहे. अडकले जाऊ नका प्रियांनो, अडकले जाऊ नका. स्पष्ट देवाचा शब्द आहे हा. तुम्ही देवाच्या राज्यात उभे राहा. हालेलुया. काही गोष्टी तुम्हाला त्याग करावा लागेल. काही लोक तुमच्या जवळचे असतील, पण तुमच्या पाठीत जर सुरा भोसकणारे असतील, जर ते तुमचा घात करणारे असतील, देवाच्या राज्याचे विरोधक असतील, तरी तुम्ही त्यांच्या मागे पळताय, म्हणजे तुम्ही देवाच्या राज्याचं नुकसान करताय. काय माहित गो पास्टर, मला ती भेटली ना, मला खूप डिप्रेशन येतं. मग कशाला भेटतेस तू? काय तू कोर्टात ऍफिडेव्हिट केलंस, आयुष्यभर मी तुलाच भेटणार असं मी सत्यवचन लिहून देते, शिक्का टापक? का का डॉक्युमेंटच्या द्वारे एकच तुम्ही अभिवचन दिलेलं आहे, तुमच्या पतीला किंवा पत्नीला, बस. आज ना ह्या नात्यांमध्ये तुम्ही गुरफटल्यामुळे देवाच्या सेवेपासून अलिप्त होत आहात. मी म्हणत नाही परिवाराला सोडून द्या, पण जसं परिवारावर प्रेम करता तसं मंडळीवर करायला शिका. आपल्या परिवाराची नक्की काळजी घ्या, पण जसं स्वतःवर प्रेम करता तसं शेजाऱ्यावरती प्रेम करायला शिका. ही प्रभूची इच्छा आहे. ज्यांनी देवाच्या राज्यासाठी एक घर सोडलं असेल सांप्रत काळी, म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी तो शब्द मी सांगितला, सांप्रत काळी, नंतर नाही. ह्या जीवनात तुम्हाला अनेक घरं देऊन देव आशीर्वादित करणार आहे. काय सोडलं तुम्ही? सख्यांनी ज्या दिवशी तुम्हाला धिक्कारलं ना, वरती देवबाप तुम्हाला कॅल्क्युलेट करत असतो. सख्खी बहीण असं बोलली आहे याला, तुझ्या बाजूला बघ आता किती बहिणींचा घोळका उभा करतो मी, तुला प्रेमाची कमी पडू देणार नाही मी. कुणाकडे आलाय तुम्ही? अरे ज्या देवाचं नावच प्रीती आहे, देव प्रीती आहे, त्याच्याकडे आलाय तुम्ही. देवाच्या राज्यात परमेश्वर तुम्हाला कशाची कमी पडू देणार नाही. माझा एक सरळ सोपा साधा प्रश्न आहे, कठीण नाही, एकदम सोपा आहे. इयोबाचं सर्वस्व गेलं, गेलं की नाही गेलं? नंतर दुप्पट मिळालं की नाही मिळालं? मिळालं. कुणी दिलं त्याला? देवाने. कुणाच्या मार्फत? इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी इयोबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. नेक्स्ट वचन. मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले. आणि परमेश्वराने त्याच्यावर जी विपत्ती आणली होती तिच्याविषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले. प्रत्येकाने त्याला एक कसिटा व एक सोन्याची अंगठी दिली. आमेन. क्या बात है. प्रेज लॉर्ड. प्रभूने त्याला ब्लेस केलं. पण इथं बायबल सांगतं की त्याच्या घरी जे पंक्तीला बसले होते त्या सगळ्यांनी अजून त्याच्यात भर घातलेली. तुमच्या आजूबाजूला कोण आहेत ते तुमच्या आशीर्वादात भर घालतील. तुम्ही आज 80% आनंदी आहेत, पण तुमच्या आजूबाजूचे लोक तो 20% आनंद भरून काढतील. म्हणून संगत जास्त महत्वाची. आमेन. सांप्रतकाळी छळवणुकी बरोबर 100 पटीने घरे, भाऊ बहीण, आया मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. तरी पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले अशी पुष्कळ जणांची होईल. बोला येशू मसीह की आमेन. ह्या जीवनात
जगत असताना स्वर्गाच्या वाटेवरती काही अडखळणं येतील, त्याचा त्याग करता आला पाहिजे. हालेलुया. देवाचं काम करत असताना कधी एखादी तुमची प्रिय गोष्ट तुमच्यासाठी अडखळण्याची होऊ शकते. तुम्हाला आवडते एखादी गोष्ट, ती तुमच्यासाठी अडचणीची होऊ शकते. वेळीच देव जेव्हा तुम्हाला प्रकट करतो की आता ह्या गोष्टीच्या त्यागाची वेळ आलेली, त्यावेळेस तो त्याग तुम्हाला करता आला पाहिजे. कधी प्रभू सांगेल उपास प्रार्थना कर, पण तुम्हाला नाही धरवते, पण प्रभू ती शक्ती देईल तुम्हाला ती अन्नाचा त्याग करण्याची. प्रभू शक्ती देईल. तुमच्या घरावर खूपच प्रेम आहे, सुंदर घर आहे, छान आहे, पण कधी देव सांगेल की घर सोडून थोडं बाहेर पण राहायला शिक, सेवा करायला शिक, बाहेर जायला शिक. आमेन. प्रभूने, परमेश्वराने अब्रामाला पण असंच सांगितलं. ज्यावेळेस तो आपल्या बापाच्या घरी होता तोपर्यंत त्याची वाढ उन्नती झाली नाही, त्याला काहीतरी त्याग करणं गरजेचं पडलं. उत्पत्ती 12 अध्याय 1-4 वचन, जेनेसिस चॅप्टर 12 वर्सेस 1-4. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर. आमेन. हालेलुया. अब्रामाने तो विश्वास दाखवलाय. आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा, मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करील. आमेन. एक घर सोडायला सांगितलं देवाने. काय केलं त्याला? घर सोड, मी तुझ्यापासून राष्ट्र बनवेन. देव मागताना छोट्या गोष्टी मागणार आहे. बोला यीशु मसीह की. छोटी गोष्ट तो मागेल, त्याच्या बदल्यात तो मोठे आशीर्वाद देईल. ज्या गोष्टींची तुम्ही कधी अपेक्षा केली नाही असे आशीर्वाद तुमच्याकडे येतील. तो आपलं घर, आपल्या बापाचा देश, बापाचा देश आहे तो, त्या देशातला तो एक नागरिक आहे. देश त्याचा नाहीये, पण येत्या दिवसात मी असं करेल, लोक म्हणतील की हा देश अब्रामाचा देश आहे, म्हणजे अख्ख्या देशाचा तो बाप आहे. आज अख्ख्या विश्वाचा बाप अब्राम आहे. इसाकाची संतान किंवा इस्माईलची संतान, सगळ्यांचा बाप अब्राम आहे. सगळ्या राष्ट्रांमध्ये पसरलेत. हालेलुया. या 2 लेकरांनी सगळं जग व्यापलंय, म्हणून सगळ्या जगाचा बाप अब्राम आहे. किती लोक आमेन म्हणतील? विश्वासणाऱ्यांचा पिता आहे तो. देवाची स्तुती असो. बायबलचं वचन सांगतं की परमेश्वराने त्याला सांगितलं, मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस ना आपण या परिवाराचा भाग होतो परमेश्वराच्या, आपण अब्रामाच्या परिवाराशी जोडलं जातो. जे आशीर्वाद देवाने अब्रामाला तेव्हा दिले होते, ते आशीर्वाद आम्हाला आमच्या जीवनात दिसायला सुरुवात होते. अब्रामाची काय खासियत होती? त्याची एक वैशिष्ट्य होता, उदार मनाचा होता. आपल्या पुतण्याला बोलला, लोटला, सेपरेट व्हायचंय. कुठं जातो तो? लोटांनी सगळीकडे बघितलं. इकडं काका, इकडं इकडं इथं कुठे ते सदोम गमोरा, मोठ्या शहरांकडे गेला. तू इकडे चालला, मी इकडे जातो. एलोन झाडाच्या वनराईत जंगलात अब्राम गेला. पण बायबल सांगतं त्याच्यासारखा श्रीमंत माणूस जगात नव्हता. हालेलुया. याचा अर्थ तुम्ही कुठेही जा, आशीर्वाद तुमचा पाठलाग करतील. तुम्ही कुठेही जा, आशीर्वाद तुम्हाला सोडणार नाहीत. तुम्ही कुठेही जा, तुमच्यावरचा देवाचा बरकतीचा हात हलणार नाही. तुम्ही कुठेही उभे राहा, आशीर्वादांना प्रारंभ झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जाल तिथं परमेश्वर तुम्हाला समृद्ध करेल. तुम्ही उभे राहाल तिथं ती भूमी देव आशीर्वादित करेल. का? ज्या दिवशी देवाने सांगितलं घर सोड, त्या दिवशी अब्रामाने ऐकलं, म्हणून एवढा मोठा आशीर्वाद. ज्यावेळेस देव तुम्हाला त्याग करायला सांगतो, एखादी गोष्ट करायला सांगतो, त्यावेळेस ती करता आली पाहिजे. आमेन. काय आशीर्वाद आहे अब्रामाला. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याच्या बरोबर लोट गेला.
हारान इथून निघते वेळी अब्रामाचे वय 75 वर्षांचे होते. वयाच्या 75व्या वर्षी निर्णय घेतलाय घर सोडून जायचं. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. लोक म्हणतात आता माझं वय गेलं, नवीन सुरुवात करण्याची. अरे वचन वाच, किती वर्षी? 75व्या वर्षी अब्राम जर नवीन सुरुवात करू शकतो, मग आज नंतर ते बोलायचं सोडून द्या, माझं वय झालं, आता मी काय करू शकत नाही, आता मी नवीन सुरुवात नाही करू शकत, आता मला काही जमणार नाही. प्रभू म्हणतो हीच वेळ आहे. हालेलुया. वयाच्या 75व्या वर्षी जर अब्राम एक नवीन सुरुवात करू शकतो, तर तुम्ही आणि मी नवीन सुरुवात करण्याची आजची रात्र आहे. आज रात्री प्रभूला विचारा, देवा मी काय करू? हालेलुया. प्रभू मला सांग, मी आता माझं पुढचं पाऊल कुठे टाकू? देव तुम्हाला प्रकट करेल. आणि जर तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालाल, देवाच्या इच्छेप्रमाणे आशीर्वादित व्हाल. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज देवाकडे येण्यासाठी, चर्चकडे येण्यासाठी, देवाच्या राज्याकडे येण्यासाठी काय कारण घेऊन आम्ही देवाकडे आलोय? भरपूर लोक चर्चला फक्त यासाठी जातात, माझं लग्न लागलं पाहिजे आणि माझी मैत झाली पाहिजे. बाकी मला देवाशी काही घेणं देणं नाही, त्या पाळकाचं तोंड मला बघायची इच्छा नाही, आणि ते चर्च पण मला नको. मग त्याच्यासाठी नवीन वर्ष, ईस्टर, गुड फ्रायडे, ख्रिसमस महत्वाच्या वेळेस आपण चर्चला जायचं, फी वेळच्या वेळी भरायची आणि फक्त ख्रिश्चन म्हणून जगायचं आणि जे करायचं ते करायचं. असे बऱ्याच लोकांचं जीवनक्रम चाललेलं आहे. पण धन्य आहेत ते लोक जे परमेश्वराच्या भेटीसाठी देवाकडे येतात, ज्यांच्या मनाला प्रेरणा मिळते की मला बाकी काही नको, मला देवाच्या राज्याकडे धाव घ्यायची आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. काही तरुण लेकरं लग्न जमायच्या काळात जास्त चर्चकडे येतात. हालेलुया. आता जेव्हा लग्न जमवायचे त्यावेळी ते रिस्टार्ट होतात. काही लोक मरायच्या जवळ आले का लगेच चर्चला यायला सुरुवात करतात. फक्त ते 2 विधी त्यांना महत्वाचे वाटतात. फक्त आपल्या गरजेपुरतं आपण देवाकडे येता कामा नये. आमेन. तो श्रीमंत मनुष्य दरिद्रीला आजार. श्रीमंताची मैत खूप भारी झाली, बायबलमध्ये लिहिलं, थाटामाटात झाली मैत. त्याचं शेवटचा दफनविधी सगळा कार्यक्रम एकदम बेस्ट झाला. लाजरचा कसा झाला कुठंच लिहिलेलं नाही. त्याला कोणी पुरलं का फेकून दिलं कुठं काहीच लिहिलं नाही बायबलमध्ये. त्याच्या माहितीचा विषयच नाही घेतला काही. श्रीमंताची जशी झाली तशी तर झाली नसेल त्याची, पण ज्याची मैत भारी झाली तो नरकाच्या आगीत. आज आमचं इंटेन्शन काय देवाकडे येण्याचं? कशा वृत्तीनं आम्ही देवाकडे येतो? देवाने सांगितलंय आम्हाला की तुझ्या मार्गातल्या अडचणी, अडखळणं आहेत, त्याला तू मागे टाकून दे आणि माझ्याकडे ये. मग ते येत असताना कसलाही स्वार्थ ठेवून येऊ नका. त्याच्याकडे येत असताना निस्वार्थ धारणेने या. बस माझ्या देवाने सांगितलंय म्हणून मी येतोय. मग आशीर्वाद मोकळे होतील. मग जीवनावरती देवाचं सामर्थ्य राहील आणि तुम्ही न मागता अनेक गोष्टी तुमच्याकडे यायला सुरुवात होईल. आमेन. दाविदाचं घराणं असेच आशीर्वादित झालं प्रियांनो. त्याला परमेश्वराने त्याच्या घराण्याला असा आशीर्वाद दिला. पहिले इतिहास 17वा अध्याय 25 ते 27 वचन. फर्स्ट क्रॉनिकल चॅप्टर 17 वर्सेस 25 to 27. पहिले इतिहास 17:25 पासून. कारण हे माझ्या देवा, तू आपल्या सेवकाला कळवले आहेस की मी तुझे घराणे स्थापीन, म्हणून तुला विनंती करण्याची हिम्मत तुझ्या सेवकाला आली. आता हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तू आपल्या सेवकाचे अशा प्रकारे बरे करण्याविषयी वचन दिले आहेस. 27वा वचन. तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्यास तू अशी बरकत दिली आहेस की ते तुझ्या दृष्टीसमोर निरंतर कायम राहावे. कारण हे परमेश्वरा, तू त्याचे अभिष्ट केले आहेस व ते निरंतर धन्य झाले आहे. आमेन. त्याच्या घराण्याला अशी बरकत आणि असा आशीर्वाद मिळाला दाविदाच्या. असा त्याला परमेश्वराने आशीर्वाद दिला. देवाने जे सांगितलं ते केलं. जे राष्ट्रातले लोक करत नव्हते
गल्ल्याथाबरोबर झुंज घेण्याचं धाडस कोणामध्ये नव्हतं. देवाने त्याला सांगितलं, त्याने ते ऐकलं. आज परमेश्वर काहीही तुम्हाला सांगेल, तो त्या गोष्टीत तुमच्या बरोबर राहणार आहे. आपले दृष्टांत लिहायला सुरुवात करा. बरेच लोक मला येऊन भेटतात, पास्टर मला देवाने हे दाखवलं, खूप आनंद वाटतो. मला प्रभूने असं दाखवलं, मी एवढ्या लोकांसमोर संदेश देतोय, किंवा मी गीत काढलंय, मी असं केलंय. खूप बरं वाटतं ज्यावेळेस लोक सांगतात त्यांचे दृष्टांत. मी पण प्रार्थना करतो की हो प्रभू असं होऊ दे. बऱ्याच लोकांचे पूर्ण होताना दिसतात, पण ज्यांच्याबद्दल पूर्ण होताना दिसत नाहीत त्याच्यात परमेश्वर दोषी नाहीये. आम्ही आमचे दृष्टांत लिहिले पाहिजेत. तो दृष्टांत तुम्हाला काहीतरी त्याग मागतो. तुझं मोठं राष्ट्र करणार आहे, त्याच्यासाठी किंमत मोजावी लागेल. तुझं सिंहासन, तुझं राजासन मी कायम स्वरूपी स्थापिल. त्या सिंहासनावर, त्या राजासनावरती देवाचा पुत्र येत्या दिवसात बसणार आहे. असं दाविदाचं राजासन देवाने का आशीर्वादित केलं? कारण त्याने गल्ल्याताबरोबर झुंज घ्यायचा निर्णय घेतला होता. देवाची वाणी, देवाचा शब्द आम्हाला ऐकता आला पाहिजे. मार्गावर तर निघालोय, पण स्वतःच्या इच्छेने चालू नका. प्रभू काय सांगतोय ते ऐकायला सुरुवात करा. आशीर्वाद असे मिळतील का लाईफमध्ये काही कमी पडणार नाही. जीवनातील प्रत्येक गोष्टी पूर्ण केल्या जातील. फिलिपियन्स पत्र 3 अध्याय 13 ते 14 वचन. फिलिपियन्स चॅप्टर 3 वर्सेस 13 and 14. फिलिपे 3:13. बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून. कुठल्या गोष्टी? जुन्या गोष्टी घोकत बसायच्या. कुठल्या गोष्टी? मागील गोष्टी, घडून गेलेल्या गोष्टी, त्याच्याकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. इग्नोर करायला शिका. किती लोक आमेन म्हणतील? हा एक नेचर धारण करा. जिथं फोकस करायचं तिथं आम्ही फोकस करत नाही, ज्याला इग्नोर करायचं त्याला इग्नोर करत नाही, आणि म्हणून जीवनामध्ये सगळे कॉम्प्लिकेशन्स येतात. ज्याला इग्नोर करायचं त्याच्यावर फोकस करून बसतो. त्यांनी मला असं म्हटलं, तिने मला तसं केलं, त्याने माझा अपमान केला. इग्नोर. माझ्या प्रभूने सांगितलं, मी तुझी वाट करणार आहे. फोकस. जिथं फोकस करायचा तिथून फोकस हटवतो. ती मला असं बोलली, त्याच्यातच मुळू रात्रभर रडण्यात वेळ गेला. स्पिरिच्युअल आम्ही स्ट्रॉंग नाही होऊ शकत जर आमचा हा नेचर असेल. संत पौल सांगत आहे की मी जुन्या गोष्टी, मागील गोष्टी यांच्याकडं मला दुर्लक्ष करतो. चॉकलेट आणि गोळीमध्ये फरक आहे. ह्या गोष्टी गोळीसारख्या चगळत बसायचं नाही 1 तासभर. विषय संपला. इग्नोर. डोक्यातून बाहेर. कचरा येतो तुमच्या मार्गातला, त्याच्याविषयी जास्त बोलू नका. तुमची वाट आहे, तुम्ही त्या वाटेवर चाललाय. पुढं पौल म्हणतो, पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचरण, त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी लंगडत चालतो. काय बोला ना मोठ्याने. मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे. आता ऐका, संत पौल इथं उभा आहे. तुम्ही सगळे संत पौल आहेत. तुम्ही इथं उभे आहात. प्रथम उभा आहे तिथं पारितोषिक ठेवलंय, आणि संत पौलाला ते पारितोषिक दिसतंय. त्याला त्या दिशेने धावायचं आहे. तो धावायला सुरुवात करतो, कोणीतरी मध्ये येऊन आडवं उभं राहतं. काय तू असा, काय तू तसा, तुला कोणी सांगितलं रोम मध्ये यायला, आमच्या इकडे कशाला, तू बाजूला सरक. अरे इकडं बघ तरी. नाही बघायचं. तुमचे करोडो अब्जो रुपये तिथं थांबले. तुमचे सगळे डायमंड्स, पर्ल्स, तुमची ज्वेलरी, अब्जोचा साठा तुम्ही कधी विचार केला नाही, तो तिथं थांबलाय. ख्रिस्त हातात घेऊन उभा आहे तिथं तुमच्यासाठी.
आणि तो म्हणतो की बाळा लवकर इकडे ये, तुझ्यासाठी हे ठेवलंय. तुमची धाव तिथपर्यंत आहे, तुम्ही चालताय आणि तुम्ही मध्येच काय करता. पण जाऊ बाई आपलं तर बोलणं असं झालं होतं. मग तो प्रभू म्हणतो अरे इकडे ये, तुम्ही का बरं मला दुखवलं. हा असं नका बोलत जाऊ. मी तुम्हाला नवी साडी दिली की नाही, दिली की नाही तुम्हाला. हा काका तुम्ही असं का केलं, हा लग्नाला आले नाही माझ्या, हे ते तुम्ही ह्याच्यात गुंतलायत. हा तिकडं प्रेतक्रियेला जायचंय. प्रभू म्हणतो इकडं, इकडं नाही, इकडे समोर फोकस कर. मी धावतो, जिथं माझं बक्षीस ठेवलं मी त्या दिशेने धावतो. मी लंगडत चालत नाही. मला कोणी ओढतंय म्हणून मी रांगत नाही, मी धडपडत नाही. पण पाऊल म्हणतो की मी धावतो. देवाच्या राज्यात आज नंतर चालू नका, धावायला सुरुवात करा. देव तुमची गती वाढवत आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे. कोण डिस्टर्ब करायचा प्रयत्न करेल, आजूबाजूने येईल, त्याच्याकडे बघायला पण मला वेळ नाही, कारण माझं लक्ष माझ्या देवाकडे लागलंय. माझी वाट स्वर्गाची आहे. जगाच्या अडखळण आहेत, पण मी त्या अडखळणांकडे पाहणार नाही. मी आज नंतर माझा टाइम वेस्ट करणार नाही. माझा वेळ मूल्यवान आहे. हालेलुया. ज्याला जगात मारायचंय त्याचा वेळ फुकट आहे. तो गेम खेळो, पबजी खेळो, अजून काय चाललं असेल ते, त्याला काय करायचं ते कळू, त्याचा कसा वेळ वाया घालवायचा त्याला घालवू द्या. फोन चॅटिंग हे ते दुनियादारी, कोणाबरोबर कुठं मित्र मंडळी, त्याला कसा वेळ घालवायचा आहे तो घालवू द्या. अधर्मी आपल्या अधर्मात मरो, पण धार्मिक आपले वस्त्र अजून शुभ्र करो, तो अजून आशीर्वादित हो. तुमची धाव कुठे आहे प्रभू विचारत आहे. तुम्ही फोकस केलंय का, का तुम्ही तुमचा ट्रॅक हुकलाय. देवाला दिलेलं अभिवचन विसरलात का. तुमचे विजन्स परत रिन्यू करा. हालेलुया. त्यांना उजाळा द्या. त्याच्यावर धूळ बसली असेल त्याला साफ करा. वेळ वाया घालवू नका. हे मिळवण्यासाठी, ते मिळवण्यासाठी, असं करण्यासाठी, तसं करण्यासाठी नाही. माझं बक्षीस तिथं आहे, माझं टार्गेट ते. मला कोणी अडवू शकत नाही, मला कोणी थांबवू शकत नाही. हालेलुया. आज नंतर इग्नोर करायला सुरुवात करा. हालेलुया. आज नंतर इग्नोर करा. नको त्या गोष्टींविषयी जास्त बोलू नका, त्याच्यात वेळ घालवू नका. आज देवाची इच्छा आहे आपलं लक्ष त्याच्याकडे राहावं. आमेन.